नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक आणि याच टॉपिकमधील आपण व्ही बॉडमास हा टॉपिक पाहत आहोत. यामध्ये आपण काही एक्झाम्पल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि यानंतरची एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण एक्झाम्पल सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 10 पासून. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 9 एक्झाम्पल्स घेतलेली आहे. एक्झाम्पल नंबर 10 पहा. 15 गुणिला 4 भागिला 20 अधिक 20 गुणिला 5 भागिला 10 वजा 13 गुणिला 5 भागिला 5. आता हे एक्झाम्पल थोडं किचकट आहे. तर इथे काय करायचं आपल्याला, या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कुठेच कंस दिलेले नाहीत. तर इथे आपल्याला कंसाचा वापर करायचा आहे. कंसाचा वापर कुठून करणार तुम्ही? अधिक आणि बेरजेच चिन्ह असेल किंवा वजाबाकी चिन्ह असेल यापासूनच तुम्हाला कंसाचा वापर करायचा आहे. तर म्हणजे तुम्हाला इथून ते इथपर्यंत एक कंस घ्यावा लागेल, इथून इथपर्यंत एक कंस तुम्ही वापरू शकता आणि इथून इकडे एक कंस तुम्ही घेऊ शकता. जसे की पहा, इथे एक कंस घ्यायचा आहे तुम्हाला. हा ब्रॅकेट कंस घेऊया आपण. 15 गुणिला 4. एक काम करूया आपण, जसं कंस घेणार त्याचसोबत आपण काय करायचं, हे जे भागाकार आहे 4 भागिला 20 याला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहून घेऊया. 4/20 हा कंस पूर्ण, नंतर अधिक हा कंस 20 गुणिला 5/10 हा कंस पूर्ण, वजा नंतर काय 13 गुणिला 5/5. आता हे आपल्याला सोडवायचे. तर इथे पहा, आता इथे 15ला आणि 20ला 5ने भाग जातो, म्हणजे इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. इथे बघा 5×4 = 20 आणि इथे 5×3 = 15 होतात आणि हे 4 या 4 सोबत कॅन्सल होतात. तर इथे फक्त काय राहते कंसामध्ये 3 गुणिला 1 अधिक नंतरच्या कंसामध्ये पाहता इथे पण 10 आणि 20ला 10ने भाग जातोय, म्हणजे इथे संक्षिप्त रूप देता येईल तुम्हाला 10×1 = 10, 10×2 = 20. कंसामध्ये काय होतंय 2 आणि 5 हे एकमेकाला गुणाकार आहेत. 2 गुणिला 5 किती होतात? 2 गुणिला 5 इथे लिहून घेऊया आपण. नंतर काय वजा, इथे हे अंशातील 5 छेदातील 5 सोबत कॅन्सल होतात. इथे फक्त 1 उरतो, म्हणजे इथे काय उरणार फक्त 13 गुणिला 1. आता गुणाकार करायचे तुम्हाला. 3×1 = 3 अधिक 2×5 = 10 अधिक इथे वजा येईल. ठीक आहे, वजा आहे. 13×1 = 13. किती मिळते तुम्हाला? 3 आणि 10 हे किती होतात? 13 आणि हे वजा 13. 13 मधून 13 गेले किती होतात? 0. तर उत्तर किती मिळेल तुम्हाला? 0 इथे उत्तर तुम्हाला मिळते. इथे फक्त या एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे, इथे तुम्हाला कंस दिलेले नव्हते, ते इथे आपण आपल्या सोयीनुसार कंस घेतले. आपण कंस यासाठी घेतोय की आपल्या एक्झाम्पलचं जे उत्तर येणार ते उत्तर चुकू नये, आपली काही अडचण होऊ नये एक्झाम्पल सॉल्व्ह करता वेळेस, त्यासाठी आपण हे कंस घेत असतो. आता उदाहरण क्रमांक 11. आता या उदाहरणात बी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व आलेलं आहे यामध्ये. तर यामध्ये तुम्हाला कंसाचा वापर करावा लागणार आहे. तर कंस कुठे कुठे घेणार आपण? इथून इथे बेरीज चिन्ह, ते इकडून एक कंस तुम्ही वापरू शकता. इथपर्यंत एक कंस वापरायचा, इथून इथपर्यंत, आणि एक शेवटी इकडे. ठीक आहे, तर कंस अगोदर कंस वापरून घेऊया आपण. 250 गुणिला हे जे भागाकार आहे त्याला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहून घेऊया. 5/125 आणि याला परत गुणाकारात काय 3. इथे एक कंस घ्या, नंतर काय अधिकचे चिन्ह आहे, इथे एक कंस 45. इथे काय करायचं तुम्हाला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया. याला 45/15 आणि गुणिला किती येत 10 हा कंस पूर्ण होईल. इथे अधिक, यानंतर आहे 20. इथे पण 20/10 20 भागिला 10 त्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घ्यायचे. 20/10 गुणिला 15. आता यालाच तुम्हाला सोडवायचे. इथे संक्षिप्त रूप देता येते तुम्हाला. 125 125 आणि 125 दोन्ही 250 होतात. 125 125 आणि 125 दोन्ही 250. इथे 2 मिळतील तुम्हाला. जे ब्रॅकेटमध्ये काय राहते फक्त 2 गुणिला
5 गुणिला 3. नंतर इकडे काय राहते, इथे 15 ने भाग जातो 25 ला, 15 एक 15 आणि 15 तरी 45. कंसामध्ये काय राहते 3 गुणिला 10. नंतरच्या कंसामध्ये पहा, इथे 10 एक 10, 10 2 20, काय उरते 2 गुणिला 15. आता एक कंस तुम्हाला सोडवायचे, 2 पंचे 10, 10 त्रिक 30. इथे किती मिळतात 30 अधिक 3 10 30. इथे पण तुम्हाला 30 मिळतात आणि 15 2 30, इथे पण 30 मिळतात. असे एकूण किती होतात ते 90. हे तुमचं फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 12. 6 भागीला कंसामध्ये 1 अधिक 1 भागीला, परत मैरपी कंसामध्ये 1 अधिक 1 भागीला, परत इथे गोलाकार कंसामध्ये 2 भागीला 3 अधिक 1 भागीला 3 कंस पूर्ण. हे तिन्ही कंस इथे पूर्ण होतात. हे तुम्हाला सोडवायचं. इथे तीनही कंस वापरले गेलेले. आता इथे सुरुवात कुठून करायची सोडवण्यासाठी, तर सुरुवात कुठून करायची, तुम्हाला सर्वात आतील जो कंस आहे तिथून तुम्हाला सुरुवात करायची. सर्वात आतील कंस हा आहे, हा गोलाकार कंस तुम्हाला सर्वात अगोदर सोडवायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय, हा मैरपी कंस सोडवायचा आणि नंतर हा क्लोज ब्रॅकेट चौकट ब्रॅकेट हा तुम्हाला सोडवायचा आहे. तर इथे स्टेप बाय स्टेप आपण सोडवूया, म्हणजे चूक होणार नाही. 6 भागीला हा कंस 1 अधिक 1 भागीला, नंतर मैरपी कंस 1 अधिक 1 भागीला. आता या कंसामध्ये काय करायचं तुम्हाला, हे जे भागाकार आहे याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया आपण. तर इथे काय मिळेल तुम्हाला 2/3 अधिक 1/3 कंस पूर्ण. हा मैरपी कंस पूर्ण आणि हा चौकटी कंस सुद्धा पूर्ण. नंतर बघा 6 भागीला कंसामध्ये काय मिळेल तुम्हाला 1 अधिक 1, हे ॲज इट इज ठेवायचे. नंतर 1 अधिक 1 भागीला. आता हे 2/3 आणि 1/3 दोन्ही अपूर्णांक आहे आणि दोघांचा छेद सारखा आहे. ज्यावेळेस छेद सारखा असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, छेद जसं तसं लिहून घ्यायचं आहे आणि अंशातील संख्यांची बेरीज करायची. 2 आणि 1 किती होतात 3. इथे किती मिळतील तुम्हाला 3/3. आता इथे हा कंस निघून जाईल, इथे फक्त मैरपी कंस आणि हा मोठा कंस असे दिले. आता इथे बघा नंतर काय मिळते तुम्हाला 6 भागीला 1 अधिक 1 भागीला, मैरपी कंसामध्ये 1 अधिक 1 भागीला. आता इथे 3 भागीला 3 येते, इथे उत्तर किती मिळेल तुम्हाला 1 मिळेल. ठीक आहे, हा कंस पूर्ण आणि हा कंस सुद्धा पूर्ण. यानंतर 6 भागीला कंसामध्ये 1 अधिक 1 भागीला, मैरपी कंसामध्ये काय 1 अधिक 1 भागीला 1 किती असणार आहे, 1च मिळणार तुम्हाला. 1 भागीला 1 म्हणजे 1/1, म्हणजे त्याचं उत्तर किती मिळतं तुम्हाला 1. ते डायरेक्ट किती लिहून घेऊया आपण 1. आणि हा मैरपी कंस पूर्ण, हा कंस सुद्धा पूर्ण. नंतर 6 भागीला 1 अधिक 1. आता इथे 1 अधिक 1 किती होतात 2, म्हणजे हे काय भागीला 2, हा कंस पूर्ण. आता इथे समोर लिहू आपण इथे 6 भागीला. आता कंसामध्ये काय राहिले ते पाहता, कंसामध्ये 1 अधिक, आता याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊ पण इथे 1 अधिक हे काय होईल 1/2. आता इथे तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला इथे काय मिळेल तुम्हाला आता 6 भागीला 2 हे 2 आणि 1 3, 3/2 मिळेल तुम्हाला, म्हणजे 6 भागीला 3/2 बरोबर. याला तुम्ही कसं लिहू शकता 6 गुणिला. आता अपूर्णांकांचा जो भागाकार करत असतो आपण, तिथे काय करायचं असतं तुम्हाला, पहिली जो अपूर्णांक असते, आता इथे पूर्णांक संख्या आहे ठीक आहे, पण इथे काय करायचं तुम्हाला याच्यानंतर अपूर्णांक संख्या येते ना, तर इथे या भागाकाराचे याला गुणाकाराचं करायचं आणि याला उलट करायचं. अंशातील संख्या छेदात आणि छेदातील अंशात. 2 इथे काय मिळेल तुम्हाला 2/3 मिळेल. आता इथे बघा तिरपा गुणाकार संक्षिप्त रूप जाते. 3 1 3, 3 2 6 किती होत आहेत 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 किती होतात 4. हे आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 13.
64 भागीला 8 गुणिला कंसामध्ये 25 वजा 36 भागीला 4 कंस पूर्ण भागीला 2. इथे पण तुम्हाला सर्वात अगोदर कंस सोडवा लागेल. तर काय मिळेल तुम्हाला 64 भागीला 8 गुणिला इथे काय करायचं कंसामध्ये आता इथे 25 वजा इथे 36 भागीला 4 लिहून घेऊया अंश आणि छेदाच्या स्वरूपात म्हणजे सोडवायला सोपं जाईल. आणि नंतर काय भागीला 2. इथे पण काय करूया 64 भागीला 8 याला पण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊ. 64/8 गुणिला आता इथे किती मिळते तुम्हाला कंसामध्ये इथे 25 वजा 4 1 4 4 9 36 होतात. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 25 वजा 9 आणि भागीला 2. इथे पण 8 1 8 8 8 8 64 होतात. ठीक आहे. म्हणजे इथे किती मिळते तुम्हाला आता 8 गुणिला इथे किती 25 वजा 9 25 मधून 9 गेल्यानंतर किती होतात 16 16 भागीला 2. आणि यालाच तुम्ही कसं लिहू शकता 8 गुणिला याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घ्या 16/2. इथे बघा बे 1 बे बे 8 16 किती मिळतं तुम्हाला 8 गुणिला 8 किती होतात ती 8 8 64. हे तुमचं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 14 30 वजा कंसामध्ये 2 गुणिला 6 अधिक 15 भागीला 3 कंस पूर्ण अधिक 8 गुणिला 3 भागीला 6. आता हे तुम्हाला इथे सोडवायचं आहे. तर इथे कसं सोडवायचं सर्वात अगोदर कंस सोडवावा लागेल तुम्हाला 30 वजा कंसामध्ये काय आलेलं आहे इथे 2 गुणिला 6 हा गुणाकार तुम्ही डायरेक्ट करून घेऊ शकता इथे कारण की इथे अधिकचं चिन्ह असल्यामुळे इकडे क्रिया तुम्ही करू शकता. म्हणजे साइन दोन्ही 12 मिळतील तुम्हाला इथे 12 अधिक आणि काय 15/3 15/3. जर तुम्हाला हे समजलं असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही इथे डायरेक्ट भाग सुद्धा देऊ शकता 3/15 म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिण्याची गरज नाही. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितोय. नंतर काय मिळेल तुम्हाला इथे अधिक इथे काय करायचं तुम्हाला 8 गुणिला याला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया 3/6. आता इथे काय इथे 3 1 3 3/15 जे सांगितलं तुम्हाला इथे जो भाग द्यायचा आहे आपण इथे देतोय फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर मी इथेच भाग द्या. इथे पण 3 1 3 3 2 6 बे 1 बे 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 चौक 8 मिळतात तुम्हाला इथे. आता काय काय राहिलं ते लिहून घेऊया. इथे 30 1 वजा कंसामध्ये काय इथे 5 1 इथे 12 आहे 12 अधिक 5 किती होतात 17 होतात. ते अधिक 17 येतात बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे हे वजा 17 असं तुम्ही डायरेक्ट करू शकता. नंतर अधिक इथे काय उरले फक्त इथे 4 आणि इथे 1 4 गुणिले 1 किती होतात 4. ते किती मिळते तुम्हाला 30 अधिक 4 किती होतात सारखी चिन्हाची बेरीज करून घ्यायची. 30 अधिक 4 किती होतात 34 होतात आणि 34 मधून ही वजा 17 34 मधून 17 जर वजा केली तुम्ही किती मिळते तुम्हाला 17. हे तुमचं उत्तर. जर तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस जर झाली तर तुम्ही काही गोष्टी डायरेक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. क्वेश्चन नंबर 15 24 अधिक कंसामध्ये मैरपी कंसामध्ये 36 वजा 8 गुणिला गोलाकार कंसामध्ये 20 वजा 5 भागीला 2 गुणिला 13 वजा 11 आणि याच्यावरती वर्णक्रम 12 आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करावं लागेल सर्वात आतील कंस सोडावं लागेल. सर्वात आतील कंस गोलाकार कंस आहे आणि त्यामध्येही सुद्धा सर्वात अगोदर ही बार सोडावं लागेल. तर काय मिळेल तुम्हाला 24 अधिक 36 वजा 8 गुणिला कंसामध्ये 20 वजा 5 भागीला 2 गुणिला आता 13 मधून 11 गेल्यानंतर किती होतात 2 उरतात. तर इथे तुम्हाला 2 घ्यायचे. ही क्रिया झाली आता इथे. यानंतर परत तुम्हाला इथून सुरुवात करायची. याला 24 अधिक मैरपी कंसात 36 वजा 8 गुणिला तर या कंसामध्ये काय करायचं तुम्हाला हे 20 इथे आपण काय करूया हे भागाकाराला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घ्या म्हणजे इथे 5/2 मिळेल आणि गुणिला हे 2 कंस पूर्ण. आता इथे पहा हे 2 या 2 सोबत कॅन्सल होतात
काय राहते तुम्हाला शेवटी 24 अधिक महिरपी कंसात काय 36 वजा 8 गुणिला. आता या कंसामध्ये फक्त 20 वजा 5 आहेत. 20 मधून 5 गेल्यानंतर किती होतात फक्त 15 होत आहेत. इथे 15 इथे लिहून घेऊ आपण 15 आणि हा महिरपी कंस पूर्ण. हा कंस आता इथे निघून जाईल. नंतर काय मिळेल तुम्हाला 24 अधिक कंसामध्ये काय राहते 36 हा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. आता वजा 8 गुणिला अधिक 15 15 8 120 हे कसे असतील वजा 120. आता इथे तुम्ही काय करू शकता हा कंस काढून जरी घेतला तरी चालेल का कारण इथे फक्त बेरीज आणि वजाबाकीची आणि इथे फक्त 3च संख्या आहेत. इथे आपण 24 कंस काढून घेऊया 24 अधिक 36 आणि हे वजा 120. इथे किती मिळतं तुम्हाला 24 अधिक 36 हे किती होत आहेत आता हे होतात 60 आणि हे वजा 120. 60 वजा 120 किती मिळतं तुम्हाला 120 मोठी संख्या आहे ठीक आहे. मग 120 मधून 60 गेल्यानंतर 60 उरतात पण कशी असेल -60 कारण की मोठी संख्या 120 आहे आणि तिला वजाचं चिन्ह आहे म्हणून उत्तर काय मिळेल तुम्हाला वजा 60. क्वेश्चन नंबर 16 2 वजा कंसामध्ये 2 वजा परत गोलाकार कंसामध्ये 2 वजा 2 गुणिला कंसामध्ये 2 अधिक 2 आणि सर्व कंस पूर्ण होतात. इथे याचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. ते कंस एकापेक्षा जास्त कंस आहेत तर तुम्हाला सर्वात अगोदर कोणता कंस सोडवायचा आहे हा आतील कंस सोडवायचा आहे. याच्यानंतर हा कंस तुम्हाला सोडवायचा आहे आणि यानंतर हा कंस तुम्हाला सोडवायचा आहे. काय उत्तर मिळेल तुम्हाला 2 वजा हा कंस 2 वजा 2 वजा 2 इथे काय मिळतील तुम्हाला हे गुणाकारात येतं. इथे गुणाकारात चिन्ह घेऊन घ्या 2 अधिक 2 किती होतात 4 इथे 4 लिहून टाका. हा कंस पूर्ण हा कंस आता निघून जाणार आणि हा कंस पूर्ण. नंतर 2 वजा कंसामध्ये 2 वजा या कंसामध्ये काय मिळेल तुम्हाला 2 वजा हे किती होतील 4 2 8 हे काय असतील वजा 8. हा कंस पूर्ण आणि हा कंस पूर्ण. नंतर 2 वजा या कंसामध्ये किती होत आहेत 2 वजा. आता हे वजा चिन्ह आता इथे मग इथे आपल्याला हा कंस सोडवावा लागेल. आता इथे 2 वजा 8 किती होणार आहेत वजा 6 होतील वजा 6. हा कंस पूर्ण. इथे आपण कंस यासाठी घेतला इथे वजा चिन्ह आल्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. नंतर काय मिळेल तुम्हाला 2 वजा या कंसामध्ये 2 आता इथे बाहेर वजा आहे आणि आतमध्ये वजा आहे. वजा वजा काय होतील अधिक होतील अधिक 6 आणि कंस पूर्ण. नंतर काय मिळेल तुम्हाला 2 वजा 2 आणि 6 किती होतात अधिक 8 पण बाहेर वजा चिन्ह आहे मग हे काय होतील वजा 8. 2 वजा 8 किती होतील वजा 6. हे आपलं फायनल आन्सर असेल. एक्झाम्पल नंबर 17 1 भागिला कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला महिरपी कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला गोलाकार कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला 2 आणि इथे सर्व कंस पूर्ण होतात. थोडं किचकट एक्झाम्पल आहे फक्त इथे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवायचे. सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल हा कंस सोडवायचा आहे गोलाकार नंतर महिरपी कंस सोडवायचा आहे आणि सर्वात शेवटी हा चौकोटी कंस सोडवायचा आहे. म्हणजे तुम्हाला जो सर्वात आत कंस आहे तो सर्वात अगोदर सोडवायचा आहे. 1 भागिला कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला महिरपी कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला आता गोलाकार कंसामध्ये काय करायचं 1 अधिक आता 1 भागिला 2 ला काय करायचं तुम्हाला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घ्या 1/2 आणि कंस पूर्ण होतील इथे सर्व. नंतर 1 भागिला 1 अधिक 1 भागिला महिरपी कंसामध्ये 1 अधिक 1 भागिला आता इथे बघा 1 अधिक 1/2 तर याला कसं लिहिता येईल तुम्हाला तिरपा गुणाकार करा 2 आणि हा 1 2 आणि 1 3/2 तर इथे उत्तर किती मिळेल तुम्हाला 3/2 आणि हा महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. हा कंस निघून जाईल आणि हा कंस सुद्धा पूर्ण होईल. नंतर 1 भागिला 1 अधिक 1 भागिला महिरपी कंसामध्ये काय करायचं तुम्हाला 1 अधिक आता इथे बघा हा अपूर्णांक आहे
हा पूर्णांक आहे, पण अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, हे भागाकारात चिन्हाऐवजी गुणाकारात चिन्ह घ्यायचं आणि याला उलट करायचं. इथे काय मिळेल तुम्हाला, 1 गुणिला 2 वरती जाऊ दे आणि 3 खाली येते. ठीक आहे, आणि हा कंस पूर्ण. नंतर 1 भागिला 1 अधिक 1 भागिला मैरेपी कंसामध्ये काय मिळणार तुम्हाला, 1 अधिक 2/3 आणि हा कंस पूर्ण. आता परत तुम्हाला इथे तिरपा गुणाकार करायचा आहे. 3 1 3, 3 आणि 2 5, म्हणजे किती मिळते तुम्हाला, 5/3. 5/3 ते समोरच्या स्टेपमध्ये लिहूया आपण. 1 भागिला 1 अधिक 1 भागिला हा कंस निघून जाणार, त्याच्याऐवजी काय घ्यायची तुम्हाला, 5/3 आणि हा कंस पूर्ण बरोबर. 1 भागिला कंसामध्ये 1 अधिक 1, परत इथे हा पूर्णांक आहे आणि इथे भागाकार चिन्ह आहे, त्याला काय करायचं तुम्हाला, गुणाकारात चिन्ह आहे आणि याला उलट करा. एका वेळी 3/5 होतील, कंस पूर्ण. आता इथे काय मिळेल तुम्हाला, 1 भागिला कंसामध्ये 1 अधिक हे काय 1 गुणिले 3/5, म्हणजेच हे काय होईल 3/5 बरोबर. 1 भागिला तिरपा गुणाकार करा, 5 1 5, 5 आणि 3 8, म्हणजे हे होतील 8/5. 8/5 हा कंस निघून जाईल. आता इथे परत हा पूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे, हा अपूर्णांक आणि हा पूर्णांक. आता इथे भागाकारात चिन्हाला गुणाकाराच करा. 1 गुणिला हे उलट होईल, 5 वरती येतील, 8 खाली जातील, 5/8 म्हणजेच 1 गुणिला 5/8 म्हणजेच 5/8. हे तुमचं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला बॉडमास या टॉपिकवरची उदाहरणे सोडवायची आहे. धन्यवाद.